बोल बजरंग बली की जय, महाकाली माते की जय, जागेवाले की जय, जय कोट जय मल्हार, गुरु साईनाथ महाराज की जय, गो पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मरक्षक संभाजी महाराज की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, ओम साई, जय साई। नमस्कार नमस्कार। साई बजरंग गोविंदा पथक भांडूप पश्चिम कितवं वर्ष आहे आणि काय आपल्या गोविंदा पथकाची वाटचाल? आता हे आपलं ना दुसरं वर्ष आहे। पहिल्या वर्षी 2023 मध्ये आपण स्थापना केली मंडळाची 13/7/2023ला। त्यावेळी आपण पहिल्याच वर्षी भांडूपमधून कडक 7 थर लावले। ओके। तर आपण 2 ठिकाणी जेव्हा सराव शिबिर होते ना त्यावेळी 2 ठिकाणी फर्स्ट प्राइज मारले। एक बीजेपीच्या इकडे जेव्हा अंडी लावली ना सरावाला प्रॅक्टिस म्हणजे भागातलीच आपल्या विभागात भांडूपमध्येच। ओके। तर बीजेपीचं सराव शिबिर होतं त्यावेळी तिथे आम्ही 3-4 गोविंदा पथकं ऑलरेडी होती, त्यांनी प्रत्येकाने तिथे आपलं थर लावायचं थर लावले। परंतु आपण जेव्हा थर लावले ना ते काहीतरी 36 सेकंदामध्ये 7 थर आपण लावले आणि तिथे फर्स्ट प्राईज मारलं। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे टेंबीपाडा एरिया आपला भांडूपमध्येच आहे। तर टेंबीपाड्यामध्ये तिथे पण जेव्हा चालू झालं सराव शिबिर तेव्हा आम्ही गेलेलो आणि शेवटला गेलेलो, आम्हाला पण लेट झालेलं। पण त्यावेळी पण आम्ही तिथे आहे ना 7 थर लावले, ते पण काउंटडाऊन चालू होतं तिकडे पण। त्याच्यामध्ये पण आम्हाला फर्स्ट प्राईज भेटलं। म्हणजे म्हणायला गेलं तर ना आमचं पहिलंच वर्ष होतं, पण त्या पहिल्या वर्षामध्ये आम्ही 2 ठिकाणी 7 थर कडक लावून फर्स्ट प्राईज मारलं। म्हणजे म्हणायला एक असं म्हणू शकतो की पहिल्याच प्रयत्नामध्ये 7 म्हणजे 7 पासूनच सुरुवात तुमची झाली आणि आम्हाला ते 7 थर बोलत ना त्याचा एक अभिमान वाटतोय आता। खूप अभिमान वाटतो। आता ह्या वर्षी आपल्याला काय बघायला भेटेल? सर कसं आहे माहिती आहे काय, प्रत्येक गोविंदा पथकाचं एक ध्येय ठरलेलं असतं की आपण काय यावर्षी करणार आहे म्हणून। तर आमचं यावेळी ध्येय असं होय की सर्वांनी संकल्प केला आहे यावेळी लावायचे ना तर आपल्या 8 थर लावायचे। गेल्या वेळी 7 थर आपण खूप ठिकाणी लावले जागेवरती, जिथे जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करतो ना त्याचवेळी मी 3-4 वेळा तरी 7 थर जागेवर लावले, ते पण लावून उतरवले, ते पण व्यवस्थितरित्या। त्याच्यानंतर आम्ही जेव्हा बाकीच्या ठिकाणी पण लावले ना त्यावेळी पण कडक बोलतात ना सगळ्यांचं लक्ष आहे ना भांडूपमध्ये जेवढ्या गोविंदा पथकांचं लक्ष ना आमच्याकडे होता। आणि आमचं कसं नवीन होतं ना त्याच्यामुळे सर्वांचं बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा होता आणि सर्वांना आम्हाला त्यावेळी खूप प्रेम दिलं भांडूपमधून। चालेल, तर आता आपण बघूया काय एक्झॅक्ट म्हणजे आता मी पहिल्यांदा बघतोय। ही पोलवर आहे ना दादा, आपण आता मेन शिडीची प्रॅक्टिस घेतोय। आपण 8 थर लावणार आहे ना, त्यासाठी आपण शिडी कशी परफेक्ट होईल त्यासाठी आपण या पोलवर प्रॅक्टिस करतोय। आता ही शिडी आपली 5 थरापर्यंत लागणार, 5, 4, 3, 2 आणि 1 ते तुम्ही बघायला जाता। बॅलन्स कसा असतो याच्यावरती? बॅलन्सिंग परफेक्ट करण्यासाठी आपण हे करतो, म्हणजे पोलचा कमीत कमी सपोर्ट घेऊन आपल्या स्वतःच्या बॅलन्सवर आपल्याला उठता कसं येईल, बसता कसं येईल, बिना थर हलवता असं बघूया। चार, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 15, 16, 17, 18 बरोबर आहे। एका लाईनीत उभे राहा, एका लाईनीत अरे बोल बजरंग बली की जय, महाकाली माते की जय, गणपती बाप्पा ओम साई जय साई, 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 ओम साई
11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, बॅक. ओम साई जय साई 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 की जय ओम साई जय साई की ओम साई जय साई 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 ओम साई जय साई. महाकाली माते की ओम साई जय साई 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 जय साई ओम 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 साई जय साई मोरया जय जय ओम साई जय साई 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 ओम साई जय साई. किती वेळा करायला असतोस मी खालून दुसऱ्यावरती. आणि काय अनुभव काय तुझा या 2 वर्षामध्ये? अनुभव तर मी गेल्या वर्षी तर खाली शिडीला होतो जमिनीवर, पण या वर्षी मी एक थर वरती गेला. ओके. आणि आपण एक म्हणतो ना की आपल्या भागातला एक खेळ आपल्याला खेळायचा आहे, हां. पण त्याबरोबर मी जेव्हा जातो त्या मैदानामध्ये तेव्हा मला माहीत नसतं की मी कुठल्या थरामध्ये असणार किंवा काय. तुझी शरीरयष्टी बघून तुला काय बोलतात सर? काय नाही, सर तर बोलतात की सुरुवातीला तर म्हणजे जास्त कापायचो मी, आता बोलतात सर बऱ्यापैकी करतोय अजून आणि चांगलं. आता एक्सरसाइज काय चालू आहे की नाही? एक्सरसाइज चालू आहे? एक्सरसाइज नाही, जॉबवरून घरी. अच्छा, थँक्यू. जय साई ओम साई 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 जय साई गणपतीप्पा मोरया की जय की जय हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की ओम साई जय साई 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 ओम साई जय साई. साहिल, किती वर्षापासून जाईस तू? तसं तर मी भरपूर वर्षापासून करतोय, 7-8 वर्ष झाली. इथे 2रं वर्ष साईबाबा. ओके. आणि मला एक गोष्ट सांग की म्हणजे 3 जणांना उचलण्याचा जो एक अनुभव असतो तो म्हणजे तू शिकलायस का अगोदरपासून का आत्ता करतोयस? गेल्या वर्षीपासून उचलतो ते पण. अच्छा. कसा अनुभव कसा आहे तुझा? ओके. आणि काय म्हणजे स्पेशली मला बाबा मी 3 इक्के उचलतो ना, मला स्कॉटिंगमध्ये जास्त भर द्यावा लागतो. काय स्कॉट्स मारायला लागते. हां, तू जातो जिमला जातोस? अच्छा. कसं आहे म्हणजे जेव्हा बेसला तू 3 इक्के उचलतो
आणि वरती 3 इके उचलतो. काय अनुभव वाटतो तुला दोघांमध्ये? तिथे हवा लागते अशी. बरोबर. खाली काय नॉर्मल उचलू शकतो. ओके. दोन नाही दिवस. ओके. आणि अजून एक गोष्ट सांग की जेव्हा शिडीने जातो तू वरती तेव्हा तो बॅलन्स कसा असतो? बॅलन्स एकदम कम्फर्टेबल असतो माझा. अरे बोल बजरंग महाकाली माते की गणपती बाप्पा ओम साई 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 जय 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 साई गणपती बाप्पा मोरया महाकाली माते की जय पार्वती माते हर हर महादेव हर हर महादेव सियावर रामचंद्र की जय ओम पुत्र हनुमान की जय ओम साई जय साई 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 ओम साई जय साई. त्याच्या जागी मी राहतो ना खाली त्यामध्ये राहतो. दादाला टाका दादाला टाका. बनू नमस्कार. तुमचा परिचय द्या. भावेश मंगेश आणि ओके. किती वर्षापासून म्हणजे आता 2 वर्ष तर झाली आहे पण दुसरं वर्ष आहे ना पण लहानपणापासून ह्या दहीहंडी पथकांना मी बघत आलो आहे आणि ती एक प्रेरणा आम्हाला भेटते. असं कुठलं मंडळ आहे तुमचं दादा? तुझं म्हणजे प्रेरणा कोण नाही, साई बजरंग. साई बजरंग म्हणजे आम्हाला कोणाकडून प्रेरणा नाही की मग आम्ही ह्यांना बघत आम्ही शिकतोय. नाही असं म्हणत होतं आधीपासून 6 थर वगैरे बघितले होते पण 7 थर नव्हते बघितले. अच्छा अच्छा. म्हणून इकडे आलो. Yes. लागले. दादा आपला विषय? आमच्या इकडे विभागात होते 2 मंडळ. अच्छा. हनुमान टेकडी गोविंद पथक आणि दुसरं एक अमरतारा मित्र मंडळ. ओके. ते दोघं पण 6-6 थर लावायचे पण 7 कोणी विभागात लावले नव्हते. आणि आपल्यात 70-80% मुलं अशी नवीनच होते जी कधी गोविंदात चढले नाही. बरोबर. आणि त्यांनी गेल्या वर्षी एवढी स्ट्रेंथ दाखवून एवढी हलकी हलकी पोरं कधीच नसतात बेस मध्ये ना वरती त्याच्या. आणि एवढा 7 थर कंटिन्यू एवढे दिवस कडक लावून उतरवत होतो रोज प्रॅक्टिस. अच्छा. आणि एक म्हणतात ना आपल्याला की आपल्याला ना आपल्या खेळाची एक दर्जा आणि श्रेष्ठता खूप जपायची असते. आपल्या घरातून कधी कधी बोललं पण जातं आपल्याला, अरे यार काय जरा जरा सांभाळून जा काय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. पण जो आपल्याला एक आपला दर्जा म्हणतात ना खेळाची श्रेष्ठता, आपल्याला तो खेळ जपायचा आहे, एक जबाबदार म्हणून व्यक्ती म्हणून काय बोलू शकतोस? आपला सण आहे आपणच जपला पाहिजे. आणखी आपण आपली संस्कृती सण आहेत, मराठी सण आहेत, आपणच जपले पाहिजे. बरोबर आहे. आणि असं नाही की मराठीच माणसं येतात, प्रत्येक जातीची मुलं वगैरे त्या बरोबर आहे. सणाला आवडताना येतात आणि त्यामुळे बरोबर, हे खूप महत्वाचं आहे. महत्वाचं सण आहे. थँक्यू दादा. महाकाली माते की जय. गणपती बाप्पा मोरया. ओम साई जय साई 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 नॉर्मल पकड बाबूला. ओम साई जय साई ओम साई जय साई गणपती बाप्पा मोरया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बॅक ऐका आता ये आपल्याला ना 6 4 3 2 आणि 1 बरोबर हा व्यवस्थित. त्याच्यानंतर 6 त्याच्यानंतर 7 आता फक्त 5. ठीक आहे, आपल्याला 7 लावायचे तर लक्षात घ्या. ठीक आहे, पाय माहिती आहेत? डबल
महाकाली माते की जय. 4 वाले पाय सेटा. बाकी शिड्या बसून राहा. गणपती बाप्पा मोरया. ओम साई जय साई. 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 मोरया. की जय. की जय. ओम साई जय साई. 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 मोरया. महाकाली माते की जय. बोल. ये शिडीकडे घे. बरोबर आहे. गणपती बाप्पा मोरया. ओम साई जय साई. 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 मोरया. की जय. की जय. ओम साई जय साई. 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 बाप्पा मोरया. आता तुम्ही एक 6ची ट्राय केली. ट्राय सक्सेस पण मस्त होती, पण त्याच्यामध्ये एक मी बघितलं फॉर्मेशन असतो ना, फॉर्मेशनचा अभ्यास करावा लागतो, फॉर्मेशन सेट करावं लागतं, बेस्ट फॉर्मेशन. आता ते तुम्ही सेट केलं आणि एक मेंटॅलिटी बनवावी लागते आपल्याला, मुलं चढली पाहिजे वरती, तो एक अभ्यास असतो. काय म्हणतात त्याला? कसं आहे माहिती आहे काय, मुलं आहेत ना, मुलांना सांगितलं ना ते करतात. आपण बघितलं याच्या अगोदर पण जेवढ्या वेळा सांगितलं ना, बाबा आपल्याला या जागेवर जायचं आहे, ही जागा आपल्याला व्यवस्थित घ्यायची आहे आणि ती घ्यायचीच आहे, असं नाही की आता नाही पण घ्यायचीच आहे. त्याच्यामुळे ना सांगितलं ना पोरं तसं करतात. आणि कसं आहे, पोरं ना जिद्दी आहे, सांगायचं म्हटलं तर पोरं खूप जिद्दी आहे आणि ते करणार. मला त्यांच्यावर प्रत्येकावर ना 100% गॅरंटी आहे की ना सांगितलेली जागा घेणार आणि ते करणार म्हणून. त्याच्यामुळे तेवढा एक विश्वास असतो ना, ते सार्थक. बरोबर. पहिलं वर्ष आम्ही 7 थर लावले, यावर्षी आमचा प्रयत्न 8 थराचा आहे. बरोबर. आणि आता आम्ही ना 2 दिवसापूर्वी जे आमचे प्रयत्न चालू होते ना, गेल्यावेळी मी सांगितलं ना, गेल्यावेळी आम्ही 36 सेकंदामध्ये 7 थर लावलेले, बरोबर. आत्ता पण आम्हाला थोड्या म्हणजे 2 दिवसापूर्वी आम्ही आहे ना असंच बोललो, चला आपण कमी सेकंदामध्ये किती थर लावूया. तर ट्राय करता बोललो चला 5 थर लावूया, बघूया किती याच्यात होतं. पहिल्यांदा लावले ते 22 सेकंदामध्ये लावले,
नंतर बोललो चला बघूया तर मग नंतर बोलतात ना कमी करत 21 आलो नंतर डायरेक्ट 19 सेकंदात काहीतरी 5 तर लावले म्हणजे असंच आम्ही प्रयत्न करता करता लागले. तुमच्या मुलाला तुम्ही ह्याचं नाव काय पार्थ ना पार्थ वराडे. किती वर्षाचा आता हा हा आता 13 वर्षाचा. 13 वर्षाचा. तुम्ही दहीहंडी कधी खेळलात का? हो मी पहिला म्हणजे कमीत कमी पहिला गोविंदा प्रवास आमचा पहिल्यापासूनच. अच्छा मला एक गोष्ट सांगा की मी लहानपणापासून खेळत आलो आहे आणि आता ओघाओघाने माझ्या मुलाला मी घरामध्ये चढवतो. एक पालक म्हणून भीती तर वाटत असेल. हो सर. काय बोलतात? थोडीफार तर असते भीती पण काय करणार की आपले सगळी मुलं दहीहंडीचा प्रवास विश्वास आहे त्यांच्यावर आणि प्रवास आपल्याला पुढचा पण करायचा आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण एक बघतो की सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे आणि सगळ्या सुरक्षिततेमध्ये हार्नेस सिस्टीम प्रत्येक आयोजक हार्नेस लावत असतो. त्या हार्नेसला घेऊन एक पालक म्हणून जेव्हा आपला मुलगा वरती जातो चढायला काय मनात विश्वास असतो? मनात विश्वास असा असतो की आपले जे मुलं आहेत जे गोविंदा आहेत त्यांच्या मनापासून त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून तो माझा मुलगा वरती. आणि मी खूप त्याला असं म्हणजे त्याचं शिक्षण असं किंवा म्हणजे काय बोलतात मला बोलता येत नाही तरी पण बोलता येत नाही तरी पण माझ्या मुलांवर जे आमचे गोविंदा आहेत त्यांच्यावर खूप विश्वास आहे आणि त्यांनी विश्वासाच्या पोटी आज आहेत. विश्वासाच्या पोटी पहिल्याच वर्षी त्यांनी 7 थराची प्रगती केली. आज आता पुढचा आम्ही असा विचार केला 8 थराचा प्रवास करू. मला एक सांगा तुमचा म्हणजे तुम्ही जेव्हा खेळत होतात कधी म्हणजे तुम्ही जरा सांगू शकता? तरी आजचा हा आम्ही 2012 पासून आमचा प्रवास. कुठल्या मंडळामध्ये? आमचं अमरतारा मित्र गोविंदा पत्र. अमरतारा गोविंदा पत्र कुठे होतं ते? हे इकडचंच गोविंदा पत्र इकडचंच होतं पण आता ते किती खूप जुनं झाले पण आता हा पुढचा प्रवास साई बजरंग गोविंदा पत्र. यस. आणि तुमच्या मोठ्या मुलाचं नाव काय आहे? तन्मय वराडे. तन्मय. जेव्हा ह्यांना बघता तुम्ही प्रॅक्टिस करताना काय मनात वाटतं? मनात थोडीफार भीती असते पण काय करणार की जे आमच्या फॅमिलीमध्ये आणि आमच्या गोविंदामध्ये सगळी मुलं आपली एकसारखीच आहेत आणि दुसरी गोष्ट मुलांवर विश्वास खूप आहे म्हणून आपले. थँक्यू दादा. थँक्यू. जवळ या सगळ्यांनी शांत जरा. अरे बोल बजरंग महाकाली माते की जागेवाले की जो बोले सोनियाल. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई गणपती बाप्पा. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई. ऐका रे आपल्याला ना 7 थर लावायचे आता बरोबर लावायचे आहेत ना? कडक एकदम व्यवस्थित लावायचे व्यवस्थित उतरवायचे. ठीक आहे. पकडायला कोणी नाहीये. थर आणि शिडी एवढेच आहेत आता. हां प्रत्येकाला व्यवस्थित सपोर्ट करायचा आहे. आणि किती लावायचे आहेत? कसे? ओके. ठीक आहे. पहिली शिटी थर लागतील 4 वाले व्यवस्थित पाय सेट करतील. त्याच्यानंतर गणपती बाप्पा मोरया लगेच थर आपले चालू होतील. ठीक आहे. शिडीवाले व्यवस्थित. ठीक आहे ना? कसे? प्रत्येकाने व्यवस्थित. हा पॅकिंग पकडायला कोण नाही. सगळ्यांनी व्यवस्थित सारख्या. गणपती बाप्पा मोरया. महाकाली माते की जय. बरोबर. ओके. का गणपती बाप्पा मोरया. ओम साई जय साई. 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 ओम साई
6 थर लावले, 5 थर लावले, बरोबर. सगळ्यांनी व्यवस्थित असं केलं. 7 थर पण चांगले होते, पण ठीक आहे थोडंसं होतात ना, 19-20 होतंच नाही असं नाही, पण खरंच सगळ्यांनी मस्तपैकी व्यवस्थित असे 7 थर लावलेले, उतरवले पण आपण न पडता. ठीक आहे, सगळ्यांचं योगदान एकदम व्यवस्थित होतं आणि बोलतात ना खरंच खूप चांगल्या प्रकारे तुम्ही थर लावले आता. ठीक आहे, पण असंच आहे ना, आपल्याला लक्षात घ्या, आपल्या डोक्यात एकच, आपल्याला यावर्षी कसेही 8 थर लावायचे आहेत, बरोबर ना? किती लावायचे आहेत? 8 लावणार ना? तर लक्षात घ्या, आपल्याला 8 थरासाठी प्रयत्न करायचे. मला वाटतं पहिल्या वर्षी 7 आणि दुसऱ्या वर्षी 8 असं बघण्यामध्ये तरी वाटतं की आत्तापर्यंत 8 तर दुसऱ्याच वर्षी कोणी नाही लावले, पण ते आपल्याला लावायचे आहेत. ही एक जिद्द आहे ना, आपल्यात पहिल्यापासून जी जिद्द ठेवली आहे ती तशीच ठेवायची आहे. आणि आपल्या यावर्षी 8 हां, आणि आपले म्हणतात ना मित्र आपल्या सोबत आहेत आज. कोच ऐका, आपले मित्र यूट्यूबर आहेत आपले, ते आपल्या भेटीसाठी आले. ते बोलले की आपण म्हणजे मोठ्या मोठ्या गोविंदा पथकांना त्यांनी एक दाखवले आपल्या यूट्यूब चॅनलला, तसं आपल्याकडे पण आले. आपल्या मंडळातर्फे आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करूया. आणि मी असं बोलेन की दादांनी आपल्याला 2 शब्द सांगावे. 2 शब्द सांगण्यासाठी काही एवढं मी मोठा नाही आहे, पण एक आहे जी प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकजण कामधंदा करून आपला प्रपंच, कोण कॉलेज, शाळा, स्कूल करून येत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी जागा आहे ना, ही खूप महत्त्वाची आहे आणि पवित्र जागा आहे ह्याच्यासाठी की या जागेने आपल्याला भरपूर काही शिकवलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपला कामधंदा करून जेव्हा रात्रीच्या टायमिंगला आपण इथे येतो आणि जेव्हा आपण आपला साहस हे दाखवतो, ह्याच्यासारखं मला तर आज आठवत नाही ह्याच्यासारखं दुसरं साहस कुठे असेल म्हणून. आणि हे जे सगळी मुलं करतात आहे त्यासाठी माझ्या शुभेच्छा. आणि राहून एकच आहे, या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला फक्त आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. ते कसं टिकवायचं आहे तर आपल्याला आपली कला, साहस दाखवून या सगळ्या गोष्टी. कॉम्पिटिशन नाही, कॉम्पिटिशन तर होतच राहतं, स्पर्धेचं युग आहे, होतच राहणार. पण आपल्याला ते न करता आपण आपलं जे म्हणतात ना, ज्या जुनी लोकांनी जे चालवत ठेवलं आहे ते आपल्याला पुढे कसं चालवता येईल. आणि आपण तरुण रक्त आहे त्यामुळे थोडं, पण एक आहे मनामध्ये जी जिद्द आहे तीच आकाशाला गवसणी घालेल. थँक्यू. दादा आपल्या इथे आले त्याबद्दल दादांचे धन्यवाद. महाकाली माते की जय. तुझं नाव काय? हो ना, तू जाणार ना दहंडी फोडायला या वेळेला? जाणार आहे की नाही? का इकडेच फोडणार आहे? भाऊ टॉपर आहे ना? भाऊ टॉपर आहे ना? वर जाणार ना? कोण आहे तू? टॉपर आहेस का तू? टॉपर आहे ना? बोल मी टॉपर आहे. टॉपर आहे ना? ओके. बोल बजरंग बली की जय. महाकाली माते की जय. जागेवाले की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय कोट जय कोट जय मल्हार. नमो पार्वती पते हर हर महादेव. हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मरक्षक संभाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. बोले सोनिया. जय श्री अकाल. ओम साई. जय साई. मित्रांनो, आता जस्ट प्रॅक्टिस झाली आहे. मी पहिल्यांदाच बघितलं ते म्हणजे खांबावरची प्रॅक्टिस. ती खांबावरच्या प्रॅक्टिसच्या नंतर 4 थर, 5 थर, 6 थर, अगदी 7 थरापर्यंत पण खूप छान अशी गवसणी घातली ह्या पथकाने. आणि खूप चांगली प्रॅक्टिस झाली. आणि ही प्रॅक्टिस मी जेव्हा बघत होतो तेव्हा खूप असं वाटत होतं की खरं म्हणजे ती एक शिस्तपणा असतो ना त्या टायमिंगला, तो खूप इम्पॉर्टंट. आणि माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहेत विजय दादा, या मंडळाचे या पथकाचे प्रशिक्षक. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, काय सांगू शकता एकंदरीत, कारण का मुलांच्या प्रॅक्टिस तुम्ही करून घेताय, पण ह्या सगळ्या वातावरण, या म्हणजे सगळ्या घडामोडीमध्ये आपल्याला एक आपलं म्हणतात ना की प्रत्येक मुलगा इथे मला महत्त्वाचा आहे. बरोबर. काय मला तर सगळेच मुलं महत्त्वाचे आहेत, कारण गोविंद पथक हे टीमवर्क आहे.
आणि सगळ्यांची साथ असेल तरच आपण जे ध्येय समोर ठेवतो त्याला गवसणी घालू शकतो. आणि म्हणतात ना, सर्व एकजुटीने जर एखादा प्रयत्न केला ना तर तो सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. तसंच आमची मुलं पण प्रयत्न करतात आणि जेवढे पण डोक्यात ठेवलं आहे ना ते करण्याची जिद्द प्रत्येकामध्ये आहे. असं नाही की एक जण कमी पडला की त्याला सपोर्ट असं करत नाही, असं ना, प्रत्येकजण एकमेकाला सपोर्ट करतो. आता तुम्ही बघायचं थोड्या वेळापूर्वी तर मुलं खरंच मनापासून करतात म्हणून ते आम्ही कडक साथर लावून उतरवतो. मला आता जरा थोड्या म्हणजे दहीहंडीतल्या जरा तांत्रिक गोष्टींकडे यायचं आहे. जे प्रॅक्टिस तुम्ही करून घेतली म्हणजे काय एक असं कन्सेप्ट होतं की या खांबावरतीच प्रॅक्टिस करून घ्यायचं, म्हणजे तुम्ही कुठे पहिलं बघितलेलं का चला एक प्रयत्न करून बघूया या मुलांसाठी? कल्पना अशा ना खूप असतात, कारण कसं करायचं आहे ना तर आपल्याला काहीतरी करायचं तर एक ध्येय तर ठेवलेलंच आहे. पण कधी कधी काय होतं आपल्याकडे मुलं कमी पडतात, प्रॅक्टिसला मुलं कमी असतात की त्यावेळी काय करावं लागतं की आपल्याला मुलं कमी आहेत ना तर चला मग मुलं कमी आहेत ना तेव्हा आपण शिडीची प्रॅक्टिस घेऊया. कारण 8 थर लावायचे म्हणजे ती साधी गोष्ट नाही, त्यासाठी खूप मेहनत आहे. मग आता 8 थरासाठी एवढी मुलं एका वेळी तर भेटू शकत नाही. त्यामुळे आम्ही काय करायचो, मग चला आज मुलं नाही आहेत ना मग एक काम करूया, आपण ना एक बांबू लावूया. बांबूला आपण ना 8च्या थराला ज्या शिड्या लागतील ना त्याची आपण प्रॅक्टिस करूया. मग आम्ही काय करतो की 8च्या थराला जी शिडी लागेल म्हणजे 5 पर्यंत शिडी लागते. मग त्याच्यासाठी आम्ही खालून जी आहेत ना 3 2 1 1 1 त्याच्या मागोमाग 2 1 1 1 अशी करून आम्ही ती शिडी लावतो, जेणेकरून आपल्याला 8 थरासाठी ती शिडी उपयोगी पडेल. ओके. दादा मला आता काही गोष्टी आता अशा सांगा की सरावाला येणारा प्रत्येक मुलगा तो जसा आलाय ना तो तसा सुखरूप पण त्याच्या व्यवस्थित घरी गेला पाहिजे. प्रशिक्षक म्हणून काय जबाबदारी आहे? जबाबदारी तर सगळ्या पथकावर असते, पण मला तर मनापासून वाटतं की आपले जे बालगोपाळ आहेत किंवा आपले खेळाडू आहेत त्यांची प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकावर असते. त्याच्यामुळे एकत्रित जे पण काय करतो ना ते आपण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो. आणि जबाबदारीचं म्हटलं तर जबाबदारी ही घेणं गरजेचंच आहे, कारण जबाबदारी नाही घेतली तर आपण काय करू शकत नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत मुलगा आपला टॉपर जातो ना त्यावेळी त्याच्याकडेच लक्ष असतं. आणि आजूबाजूला जी मुलं असतात ना त्यांना आम्ही सांगतो प्रत्येकाने टॉपरकडे बघा, काही जर झालं 19-20, कारण गोविंदा पथकात कसं कधीही काही होऊ शकतं, आपण गॅरंटी घेतो चला नाही पडणार, पण कधी एखाद्याचं मिसबॅलन्स झालं किंवा काही झालं ना तर थर पडायला पण वेळ लागत नाही. त्यावेळी काय मग आमचं प्रत्येकाचं लक्ष वरती असतं की टॉपरला किंवा वरच्या 3 एकाला काय होऊ नये म्हणून. बरोबर. आता मला एक गोष्ट सांगा की आयोजक जेव्हा आपण जातो, आता हे आपलं दुसरं वर्ष असेल, आत्तापर्यंत ह्या 2-3 वर्षाच्या काळात काय अनुभव आलेत आयोजकांकडून? आणि खरं म्हणजे आयोजकांकडून आम्हाला ह्या अपेक्षा आहेत, आणि भले आमचं एक मंडळ नाही तर मुंबईमध्ये हजारो अशी मंडळ आहेत. एक साई बजरंग गोविंदा पथक चे तुम्ही प्रमुख आहेत, काय बोलू शकता? मी आयोजकांसाठी एक सांगेन की आयोजक प्रत्येकजण कसं दहीहंडी लावतं, प्रत्येकाचं स्पर्धेचं युग आहे सांगायला गेलं तर. त्याच्यामुळे ज्याला त्याला कसं जिथे जास्त थर लागतील तेवढं बघणारे प्रेक्षक पण काय करतात, जास्त थर लागतात तर बघण्याचा एक उत्साह असतो. पण आयोजकांनी ते जरा बघितलं पाहिजे की कुठल्या गोविंदा पथकाला काय होऊ नये याची काळजी घ्यावी, ही कळकळीची विनंती आहे. दिवसभराचं हंड्यांचं कलेक्शन ते न बघता आपण हंड्या किती जाऊन ठिकाणी फोडतोय, आपल्याला तिथे गेल्याच्या नंतर जो मान सन्मान भेटतो, काय महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? कसं आहे प्रत्येक गोविंदा पथकाला ना कसं आहे कलेक्शनचं एवढं असं नाही बोलता येणार, पण प्रत्येक गोविंदा पथकाला काय वाटतं आपल्या मंडळाचं नाव हे व्यवस्थित सगळ्या ठिकाणी व्हावं, आणि त्यासाठी सर्व गोविंदा पथकं प्रयत्न करतात. आणि बोलतात ना कलेक्शन बोलाल तर असं एवढं डोक्यात नसतं त्यावेळी, फक्त आपलं जो गोविंदा जातो ना प्रत्येक गोविंदा संध्याकाळी व्यवस्थित घरी यावं ही एक आपली मनापासून इच्छा असते. ऋतिक ना? हा ऋतिक, काय बोलतोस म्हणजे आत्ताच्या क्षणाला, कारण का मंडळामध्ये छोट्या छोट्या गोष्टी बघाव्या लागतात, म्हणजे सोशल मीडिया सांभाळणं, सगळ्या गोष्टी. खरं म्हणजे तर कुठल्याही पथकाला बोलशील, गोविंदा पथक असू दे, कबड्डी असू दे, खो खो असू दे, सर्वात महत्त्वाचं रीच जर व्हायचं असेल आपल्याला तर सोशल मीडिया खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्राम असेल, इंस्टाग्रामच्या रील्स असतील. आता मी साई बजरंगचा पेज सांभाळतो, मी आणि आपला एक मुलगा आहे ऋषिकेश म्हणून, आम्ही साई बजरंगचा म्हणजे पेज सांभाळतो. तर त्या ह्याच्यामधून आपल्याला जास्तीत जास्त मुलं कशी भेटतील, किंवा एक अट्रॅक्शन म्हणून असतं की एक रील आपण पोस्ट केली तर 4 मुलं अट्रॅक्ट होतात त्याच्याने, ती 4 मुलं अट्रॅक्ट होऊन येतात की हे लोक काहीतरी भारी करतात. तर असा सोशल मीडियाचा पण एक आपल्याला उपयोग करता येतो या पद्धतीने, आणि साई बजरंगला तो झालाय. ओके.
आणि मला असं वाटतं की तू मागाशी जसा दादाला विचारलास आयोजकांचा प्रश्न, तर आयोजकांचा आम्हाला असा अनुभव आलेला मागच्या वेळी की आता कसं असतं, प्रत्येक गोविंदा पथक हा पथकाकडे पैसा असतोच असं नाही. काही गोविंदा पथकांना जिथून पैसा मिळेल, आता ज्या पक्षातून पैसा मिळेल, कोण व्यावसायिक असेल त्याच्याकडून पैसा मिळेल, ज्याच्याकडून पैसा मिळेल त्याच्याकडून आपण घेतो. का तर एवढे सगळे आता 8 थर लावायचे, 8 थर लावायचे तर 150 गोविंदाचे किट असतात. त्या किटचा प्रत्येक मंडळ हे तेवढं श्रीमंत नसतं, तेवढं अफोर्डेबल नसतं, कारण का आमचे आता हे दुसरं वर्ष. तर त्यामुळे आपण जिथून भेटेल तिथून सहकार्य घेतो आणि किट्स असतील किंवा काही गोष्टी असतील ती मदत करतो. तर आम्हाला मागच्या वेळी असा अनुभव आलेला की एका ठिकाणी आम्ही गेलेलो, त्या ठिकाणी आम्हाला असं बोलण्यात आलेलं की तुम्ही किट दुसऱ्या पक्षाची घालून येत आहे आणि तर माझी इथे लावायला येत आहे, तर हा गोविंदाचा कुठेतरी अपमान आहे असं आम्हाला वाटतं. मी त्या पक्षाचं नाव नाही घेणार, पण असं कुठेतरी गोविंदांना अंडर एस्टिमेट केलं जात आहे, हे पण सत्य आहे, सत्य परिस्थिती आहे. कारण का गोविंदा प्रत्येक मंडळ हे आपलं श्रीमंत नसतं जिथून आपल्याला हेल्प भेटेल किटसाठी बोला, किंवा आता आपण जसं जसं मंडळ मोठं होतं तसं सक्षम होत जातो. त्यामुळे कुठेतरी गोविंदाचा रिस्पेक्ट पण केला पाहिजे, हे सत्य आहे.